राधिका आणि सागरचं प्रेम होतं, पण सागरच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. तेव्हा आता त्यांच्या मुलीला आशाताई अडवून दाखवतील का? नात्यांची सरमिसळ कशी असावी याचा गोड अनुभव या कथेतून नक्की घ्या. चुकता चुकता राहिलं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आज राधिकाला क्लायंट मीटिंग होती, त्यामुळे ती थोडी उशिरा निघणार होती. आशाताईंनी भराभर 2 डबे भरले. एक मिस्टरांना प्रभाकररावांना दिला, दुसरा मुलाला अभिषेकला दिला. राधिका उठली आणि कपाटातल्या 3-4 साड्या तिने काढून ठेवल्या. आई, आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. यापैकी कोणती ग साडी नेसू? तिने विचारलं. सांगते, पण आधी दादाला आणि बाबांना ऑफिसला जाऊ देत. त्यांची गडबड कमी झाली की मग तुझ्या गडबडीकडे लक्ष देते, असं म्हणत आशाताई पुन्हा किचनमध्ये गेल्या. त्या दोघांना नाश्ता देऊन त्यांची आधी बोळवण केली आणि मग लेकीकडे आल्या. हां, बोला मॅडम, तुमची काय सेवा करू आता? आई असं म्हणताच ती म्हणाली, असं काय म्हणतेस आई? मला सांग ना, यापैकी कोणती साडी नेसू? कोणती साडी मला छान दिसेल? राधिकाने विचारलं. कोणतीही नेस, सगळ्या साड्या तुला छानच दिसतात, आशाताई म्हणाल्या. हे तुझं नेहमीचं उत्तर मला अजिबात आवडत नाही आई, रागाने राधिका म्हणाली. राधा, तुझंही उत्तर मला अजिबात आवडत नाही, आई असं म्हणताच राधिकाने आईकडे भुवया आखूड करत पाहिलं. हो, तू नेहमी म्हणतेस ना, मला इतक्यात लग्न करायचं नाही. हे तुझं उत्तर मला अजिबात आवडत नाही. आणि तू काय चालवलंयस बाळा? इतक्या चांगल्या चांगल्या स्थळांना तू सहजपणे नकार देऊन टाकतेस. आता तू काही लहान नाहीस. 25-26 हे वय लग्नासाठी बरोबर असतं. त्यावर राधिका काही बोलली नाही. साडीला मॅचिंग परकर ब्लाऊज तिने इस्त्री करून ठेवला. तिच्या हाताला धरून खाली बसवत आशाताईंनी जबरदस्तीने मग तिला बोलायला भाग पाडलं. हे बघ, खरं सांग, आम्ही काही आमच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न करून देणार नाही. तसे पालक नाही आम्ही. तू एवढ्या चांगल्या चांगल्या स्थळांना नकार देतेस. तुझ्या मनात दुसरं कुणीतरी आहे का? तसं असलं तरीही सांग, बाबांशी मी बोलेन. आई असं म्हणताच राधिका एकदम गळ्यात पडली. आशाताईंच्या काळजात धस्स झालं. म्हणजे या पोरीने स्वतःचं स्वतःच जमवलं की काय? त्यांना वाटून गेलं. तशी त्यांना अभिषेकची काळजी नव्हती. तो खूप मॅच्युअर्ड होता. जो कोणता डिसिजन घेईल तो विचार करून घेईल. पण राधिका तशी नव्हती. अगदी भोळी भाबडी होती. म्हणून त्यांना तिची जास्त काळजी वाटायची. तिच्या पाठीवर हात फिरवत त्या म्हणाल्या, काय गं बाळा, तुझ्या कोणी मनात आहे का? त्यांनी मग तिला समोर धरलं. तिचा चेहरा ओंजळीत धरला आणि विचारलं, सांग, कोणी आहे का? ती लाजली. हो असं म्हटलं. ऑफिसमधलं कोणी? आम्ही ओळखतो का? काळजीने आशाताईंनी विचारलं. ऑफिसमधलं नाही, पण तुम्ही ओळखता. ती असं म्हणताच मग आशाताईंना आश्चर्य वाटलं. सांग बाई, लवकर सांग, जीव असा टांगणीला लावू नकोस, त्या म्हणाल्या. सागर, राधिका असं म्हणताच आशाताई एकदम उद्गारल्या. काय? त्यांच्या त्या कायमध्ये आश्चर्य होतं, आनंदसुद्धा होता. आपला सागर? मराठे काकूंचा सागर? त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म केलं. तिने हो असं सांगितलं. त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे? त्यांनी विचारलं. हो. मग त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे बघ, मला नीट सांग, तुमचं काय ठरलं आहे? कधी ठरलं आहे? सगळं सांग. त्या मांडी घालून बसल्या. सांगण्यासारखं तसं काही खास नाही गं. अलीकडेच ठरलं. म्हणजे सोसायटीची पिकनिक गेली होती ना, तेव्हा आमची ओळख झाली. सहज म्हणून बोलणं सुरू झालं. तेव्हा वाटलं आपले विचार जुळतात. मग दादाने काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणले होते. त्या संदर्भात आमचं बोलणं झालं. हळूहळू गप्पा झाल्या. मग लक्षात आलं की आपले विचार देखील जुळत आहेत. आपण एकमेकांना आवडू लागलो आहोत. त्याने गेल्या महिन्यात लग्नाबद्दल विचारलं. मी होकार दिला, पण तरीही आईबाबांना विचारून नक्की सांगेन असं म्हटलं. मराठे काका त्यांच्या बिझनेस ट्रिपसाठी राजस्थानला गेले आहेत. ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत. आधी त्यांच्या कानावर घालणार होतो आणि मग आपल्या घरी सांगणार होतो. तू आधीच विचारलंस. आणि तुझ्याशी मी कधीच खोटं बोलत नाही, माहिती आहे ना तुला, राधिका म्हणाली. बरं झालं सगळं खरं सांगितलंस. अगं पण आधी नाही का सांगायचं? उगाच स्थळांकडे पत्रिका पाठवण्याचा आमचा खर्च तरी वाचला असता, हसत हसत आशाताई म्हणाल्या. पण मराठे काका पत्रिका, मुहूर्त, लग्न या बाबतीत अगदी पर्टिक्युलर आहेत हां.
मराठे काकू साध्या असल्या तरी काका मात्र फार शिस्तीचे आहेत, माहिती आहे ना. ते म्हणतील तसंच त्यांच्या घरात होतं, काळजीने आशाताई म्हणाल्या. हो, पण स्वभावाने ते काही वाईट नाही. सागर म्हणालाय, बाबांची इच्छा असेल तर पत्रिका वगैरे दाखवून घेऊ, काही शांती वगैरे करायची असेल तर तीही करून टाकू. राधिका असं म्हणताच मग आशाताईंचं टेन्शन बरंचसं कमी झालं. काय गं, मराठे काकूंना ही गोष्ट माहिती आहे का? त्यांनी उत्सुकतेने विचारलं. बहुतेक नाही. काका आल्यानंतरच सागर घरी सांगणार होता, ती म्हणाली. मग मी सांगू का गं? त्यांच्यापासून मी कोणतीच गोष्ट लपवत नाही. आशाताई म्हणाल्या. नको आई, थोडा धीर धर ना. तू सांगितलंस तर त्यांचा गैरसमज होईल. त्यांना वाटेल की सागरने आम्हाला अंधारात ठेवलं म्हणून. राधिका वैतागली. हो गं, तेही खरंच. म्हणजे असं बघ ना, मराठे काकूंनी जर मला सांगितलं असतं तर मलाही तसंच वाटलं असतं की माझ्या लेकीने मला अंधारात ठेवलं म्हणून. कपाळाला हात लावत आशाताई भाबडेपणाने म्हणाल्या. थोडे दिवस थांब, मग सगळ्याच गोष्टींवरून पडदा दूर होईल. आणि तूही इतक्या दादा किंवा बाबांना बोलू नकोस. बरं, आता मी निघू का? अजून मला साडी नेसायची आहे. आशाताईंनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. कडाकडा बोटं मोडली. त्यांना खूप आनंद झाला होता. हा आनंद कुणाकडे तरी शेअर करावा असंही वाटत होतं. पण राधिकाने ताकीद दिली होती, सध्या ही गोष्ट कुणाकडेही बोलायची नाही. काही मिनिटानंतर त्यांना असं वाटायला लागलं की हे गुपित लपवून आपल्या पोटातच दुखतंय की काय. त्यात एकदा मराठे काकू साखर मागायला सुद्धा मध्ये येऊन गेल्या होत्या. तरी देखील आशाताईंना काही बोलता आलं नव्हतं. पुढच्या आठवड्याची त्यांनी कशी वाट पाहिली ते त्यांना माहीत. अभिषेक आणि बाबा आपली तयारी करत आहेत हे पाहून त्या हळूच राधिकाला म्हणाल्या होत्या. बरं का, काल रात्री मराठे काका आले, मी पाहिलं त्यांना. 1-2 दिवसात सागर बोलेल ना त्यांच्याशी? त्यांनी विचारलं. हो, राधिकाने म्हटलं. 2 दिवस झाले तरी अजून कोणतीही कुणकुण नव्हती. आशाताईंना थोडं अस्वस्थच वाटू लागलं. निदान मराठे वहिनींकडे तरी हा विषय काढावा का असं त्यांना वाटलं. पण त्या संध्याकाळी राधिका दुपारी ऑफिसमधून लवकर घरी आली. तिचा चेहरा चांगला सुजला होता. ती आली ती थेट बेडरूममध्येच गेली. उशीत तोंड खुपसून रडत राहिली. आशाताई घाबरल्या. काय झालं गं? काही त्रास होतोय का बाळा? ती काही बोलायला तयार नव्हती. काय करावं त्यांना कळेना. त्या कळवळून विचारत राहिल्या. मुलांना त्रास झाला की आईबापाचं आतडं तुटतं, हे मुलांना थोडीच समजतं. सांग ना बाळा, काय झालं? बघ, आता मलाच काहीतरी होईल. सांग पाहू लवकर. मग राधिका त्यांच्या गळ्यात पडली आणि अधिकच रडू लागली. शांत हो, शांत हो, नीट सांग, असं म्हणत त्यांनी आधी तिचे डोळे पुसले. आई, आज लंचमध्ये सागर ऑफिसमध्ये आला होता. तो म्हणाला, काकांनी आमच्या लग्नाला नकार दिलाय. त्यांनी सागरसाठी त्यांच्या मित्राची मुलगी पसंत केली आहे आणि त्याला तिथेच लग्न करावं लागेल. काकूंनी सुद्धा खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकले नाहीत. काल तर त्यांच्या छातीत एकदम दुखू लागलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. डॉक्टर म्हणाले त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलाय. आणि आता काकू आणि सागरसुद्धा घाबरलेत. सागर मला सॉरी म्हणाला आणि म्हणाला, बाबा एवढ्या टोकाला जातील असं कधीच वाटलं नव्हतं. आणि आता जर मी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आणि आई मला, तेव्हा आपण हे नातं इथेच संपूया. असं सांगून ती आणखीन रडू लागली. काय बोलावं ते आशाताईंना कळेना. एकीकडे मुलीचं सुख होतं, दुसरीकडे मराठे काकांचा हट्ट, तोही इतक्या टोकाचा आणि जीवावर बेतणारा. बरं, या दोघांनी जबरदस्तीने लग्न केलं आणि त्यांना काही झालं तरी संबंध बिघडणारच होते. शिवाय राधिकाला त्या घरात सुख मिळालं नसतं हे निश्चित. मग आशाताईंनी लेकीला समजावलं. बेटा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात गं. सागरसुद्धा कात्रीत अडकला आहे. तो खूप चांगला आहे, माहिती आहे मला. पण आता या क्षणी तो जे करतोय ते योग्य आहे असं मला वाटतं. मला सांग, सागरच्या जागी जर तू असतीस तर तू काय केलं असतंस? राधिका काही बोलली नाही, शांत झाली. मला वाटतंय सागर म्हणतो तसंच करा. आणि असंही तुमचं प्रेम काही वर्षांचं नव्हतं, मैत्री होती. विसरून जा एकमेकांना. ही गोष्ट आपल्यामध्येच राहिली. बाहेर याची कुठेही वाच्यता करू नका. थोडा वेळ राधिका रडत राहिली. आशाताईंनासुद्धा खूप वाईट वाटलं. पण त्यांना माहीत होतं मराठे काका खूप हट्टी आणि हेकेखोर आहेत.
ते ऐकणारे नाहीत. 2-4 दिवसांनी देवळात त्यांना मराठे वहिनी भेटल्या. आशाताईंना वाटत होतं की निदान त्यांच्याशी जाऊन बोलावं, पण त्यांनी एकदमच मान फिरवली. वहिनी वाईट नाहीत, पण आता आपण आशाताईंना कसं तोंड दाखवायचं असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. अगदी दीनवाणे. त्याही दुःखी वाटल्या. त्यांच्या डोळ्यातलं पाणी आशाताईंना दिसलं होतं. पण आता त्यांना बोलायचीच इच्छा नाही म्हटल्यावर मग आशाताईसुद्धा पुढे गेल्या नाहीत. त्यानंतर हळूहळू दोघींचं बोलणं कमी होऊ लागलं. सागर पूर्वी घरी यायचा, पण आता कधी काही काम असलं तर अभिषेकलाच बाहेर बोलवायचा. सागर आणि राधिका दोघांची नजरानजर कधीतरी व्हायची. दोघे क्षणभर एकटक पाहत राहायचे आणि मग अतिशय दुःखाने आपली नजर फिरवून घ्यायचे. त्यांचं ते दुःख आशाताईंना कळत होतं, पण त्या तरी काय करणार होत्या. यावर मार्ग एकच, दोघांचं लवकरात लवकर सुयोग्य ठिकाणी लग्न व्हायला हवं. सुदैवाने आईच्या समजावण्याने असेल किंवा पर्याय नाही म्हणूनही असेल, राधिका सावरली. आशाताईंनी मग तिला समजावून लग्नासाठी तयार केलं. एक चांगलं स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं. राधिका बिचारी नाईलाजाने लग्नाला तयार झाली. तिला माहीत होतं, सागरने जर होकार दिला असता तर आई बाबा आणि दादा यापैकी कुणीही नाही म्हणणारं नव्हतं. पण आता सागरच लग्नाला तयार नव्हता, तर बिचाऱ्या आपल्या घरातल्यांची तरी काय चूक, त्यांना का शिक्षा द्यावी. म्हणूनच खूप कष्टाने ती लग्नाला तयार झाली होती. सुदैवाने तिला सासर चांगलं मिळालं. नवरा प्रेम करणारा, सासू सासरे अगदी चांगले, सुयोग्य घरात ती पडली. लग्नाला मराठे कुटुंबियांकडून कुणीच आलं नाही. त्याचं खरं तर अभिषेकला आणि त्याच्या बाबांना आश्चर्य वाटलं. पण बाबांची तब्येत ठीक नव्हती असं कारण सांगून त्यांनी राधिकाचं लग्न टाळलं होतं एवढं मात्र खरं. त्यानंतर 2 महिन्यांनी मराठे काकू आणि सागर घरी आले. सागरच्या लग्नाची पत्रिका देऊन गेले. सागरच्या बाबांच्या मित्राची मुलगी आहे असं कळलं. सागर तेव्हाही अगदी शांत शांत वाटला. मराठे काकूंनी राधिकाची आवर्जून चौकशी केली. सगळ्यांनी लग्नाला यायचं असं आग्रहाचं आमंत्रण दिलं. अभिषेक मित्राच्या लग्नासाठी खूप एक्सायटेड होता. राधिकाची आणि सागरची पार्श्वभूमी त्याला माहीत नव्हती. आशाताई तब्येतीचं कारण सांगून लग्नाला गेल्या नाहीत, पण अभिषेक मात्र सागरच्या लग्नात गेला. नुसत्या लग्नातच नाही तर त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात तो हजर होता. त्याच्या खरेदीपासून हळदी साखरपुड्यापर्यंत सगळीकडे. खरं तर आशाताईंना ते आवडलं नव्हतं, पण त्या काय बोलणार होत्या. सागर आणि अभिषेक लहानपणापासूनचे मित्र होते. काय सांगून त्याला अडवणार होत्या. मनात एक शल्य असलं तरी एका गोष्टीचा आनंद होता, तो म्हणजे राधिका तिच्या सासरी आनंदात नांदत होती. खरं तर सागर आणि अभिषेक एका वयाचे. सागरची धाकटी बहीण सारिका आणि राधिका एका वयाचे. पण सारिका त्या मानाने फार अबोल होती. ती फार कुणाशी बोलायची नाही, कधी खाली खेळायला यायची नाही. पुढे तर इंजिनिअरिंग करण्यासाठी ती भोपाळला गेली. हॉस्टेलमध्ये तिचं शिक्षण पूर्ण झालं. तिने डिग्री तिथूनच केली आणि आता ती परत आली होती. अलीकडे नोकरी मिळाली म्हणून ती आली. तिचा स्वभाव मराठे काकांसारखा होता. दिसायलाही ती पितृमुखीच होती. आशाताईंना तिला पाहिलं की मनात त्यांच्याही नकळत एक तिडीक जायची. कदाचित तिचा चेहरा वडिलांसारखा होता म्हणून असेल, आणि याच लोकांमुळे आपल्या मुलीला तिचं प्रेम मिळालं नाही याचं दुःखही मनात होतंच. सुदैवाने सगळं चांगलं झालं म्हणून, नाहीतर काय झालं असतं. सागरच्या पूजेला आवर्जून या असं मराठी काकू सांगून गेल्या, पण त्या लोकांकडे जायची आशाताईंना इच्छा नव्हती. आपल्या मुलीच्या आनंदात ते कोणीही सहभागी झाले नव्हते. मग त्यांच्या मुलाच्या आनंदात तरी आपण का सहभागी व्हावं असंच कदाचित त्यांना वाटलं असावं. तरी अभिषेक म्हणाला, आई तू असं का वागतेयस. लग्नाला तब्येत बरी नाही म्हणून आली नाहीस ते ठीक, पण आता सत्यनारायणाची पूजा तर घरच्या घरी आहे, आता तरी चल. अगं काकू किती वेळेस बोलवून गेल्या, पण काही झाल्या आशाताई जायला तयार होईना. आईच्या वागण्याचं अभिषेकला खूप आश्चर्य वाटलं. मराठे काकू आणि आईची मैत्री किती चांगली होती, पण अचानक आईचं वागणं असं का बदललं होतं याचं कोडं काही उलगडत नव्हतं. पूजा संपन्न झाली. अभिषेक सागरचं व त्याच्या बायकोचं काका काकूंचं कौतुक सांगून थकत नव्हता. शेवटी मग काकू वैतागून म्हणाल्या, अरे बास, आता कौतुक ऐकून थकलो आम्ही तुझ्या मित्राचं. अभिषेक तिथेच जेवून आला होता. रात्री 10:30-11 वाजता
किचनमध्ये झाकपाक करून आशाताई झोपायला गेल्या. तेवढ्यावर दरवाजावरची बेल वाजली. अभिषेक हॉलमध्ये त्याच्या ऑफिसचं काम करत बसला होता. एवढ्या रात्री कोण आलं असावं असा विचार करत आशाताई आणि त्यांचे मिस्टर प्रभाकरराव दोघेही लगबगीने बाहेर आले. अभिषेकने तोपर्यंत दरवाजा उघडला होता. दरवाजाबाहेर घामाघूम झालेला सागर होता. अरे अभि, चल ना लवकर, बाबा बघ ना कसं तरीच करतायत. काय झालं, कसं झालं काही विचारायला उसंत मिळाली नाही. अभिषेक त्याच्या मागे धावत धावतच गेला, पण त्याने की लॅचमधून गाडीची चावी मात्र काढून घेतली होती. आशाताईंनी पाहिलं, दोघा तिघांनी मिळून मराठे काकांना उचलून गाडीत ठेवलं होतं आणि अभिषेकच्या गाडीतून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तरी प्रभाकरराव म्हणालेच, मी पण जाऊ का गं? त्यांना शांत करत आशाताई म्हणाल्या, अहो तरुण मुलं आहेत तिथे, तुम्ही जाऊन काय करणार? काही गरज लागलीच तर अभिषेक कळवेल आपल्याला. रात्री 2:30-3 वाजता अभिषेकचा फोन आला की काका गेले. प्रभाकरराव अस्वस्थ झाले. अरे अरे, मी तेव्हा जायला हवं होतं, एवढंच म्हणाले. आशाताईंना पण वाईट वाटलं. मराठे काकूंना सावरायला त्या घरी गेल्या. घरची परिस्थिती फार दारुण वाटली. एकीकडे पूजेचा पाठ मांडलेला आणि आता दुसरीकडे असं झालेलं. प्रसंगच अगदी भयंकर होता. गर्दी जमली होती. मागून कोणीतरी कुजबुजत होतं. नवीन सून आली आणि असं झालं. काकूंनी रागानेच मागे वळून पाहिलं. तेव्हा मग त्या बायका गप्प बसल्या. काय तरी लोक असतात, कुणाकडे वाईट घडलं तर त्याचीही कारणं शोधतील, शकून अपशकून करतील. आता त्या बिचाऱ्या नवीन लग्न झालेल्या मुलीचा यात काय दोष? काकांचं आयुष्यच तेवढं होतं असं म्हणायचं. पण पुढच्याच क्षणी आशाताईंच्या मनात विचार आला, एका अर्थी राधिका या घरात आली नाही तेच बरं झालं. उगीच सगळं खापर तिच्यावरच फुटलं असतं. आयुष्यभर समोरून किंवा मागून काकूंनी किंवा सागरने जाणते अजाणतेपणी तिलाच दोषी ठरवलं असतं. काकांच्या अशा अचानक जाण्याने सागर आणि मराठे काकू खूप खचल्या. काकांचा दराराच तसा होता. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी शिस्तीत वाढवलं होतं. दोन्ही मुलं चांगली शिकली होती, संस्कारात वाढली होती. आशाताईंनी झाल्या गेल्या गोष्टी मनात धरून ठेवल्या नाहीत. पण प्रत्येक वेळेस राधिकाचा रडवेला चेहरा त्यांना आठवला की मनातून एक कळ मात्र उठून जात असे. मराठे काकूंना धीर देण्यासाठी त्या मध्ये मध्ये तिथे जात राहायच्या. त्यांची नवीन सुनबाई जरा खडूसच वाटली. फार कोणी घरी आलेलं तिला बहुतेक आवडायचं नाही. सारिका कधी घरी असली की ती आईबरोबर बसून राहायची, तिला सावरायचा प्रयत्न करायची. मराठे काकू अजूनही सावरल्या नव्हत्या. सागरसुद्धा शून्यात नजर लावून राहायचा. तरी बऱ्याचदा अभिषेकच त्यांच्याकडे जाऊन काय हवं काय नको ते सामान आणून द्यायचा. सागरला बोलतं करायचा प्रयत्न करायचा. आठवडा झाला असेल नसेल आणि अभिषेकने एक आनंदाची बातमी दिली. त्याचं प्रमोशन झालं होतं आणि आता तो मॅनेजर झाला होता. कंपनीकडून त्याला आता गाडी आणि स्वतःचा फ्लॅट मिळाला होता. पगारवाढ प्रमोशन तर होतीच होती. आशाताईंना खूप आनंद झाला. त्याहून आनंदाची गोष्ट अशी होती की आजच त्यांचं प्रज्ञा वहिनींशी बोलणं झालं होतं. तिच्या भाचीच्या लग्नाबद्दल. तिची भाची डॉक्टर होती आणि वहिनीने तिच्यासाठी अभिषेकच्या स्थळाची विचारणा केली होती. डॉक्टर सून येणार म्हणून आशाताई आनंदल्या होत्या. प्रज्ञा वहिनी म्हणाल्या होत्या की त्यांनी अभिषेकला एका लग्नात पाहिलं होतं. मुलगा निर्व्यसनी आहे, चांगला शिकलेला आहे. आमच्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर दोघेही भली माणसं आहेत. आपली मुलगी तिथे आनंदातच राहील अशी ग्वाही तिने बहिणीला दिली होती. मुलगी एकुलती एक, घरची परिस्थिती चांगली, त्यामुळे जे काही आहे ते तिचंच होतं. खरं तर आशाताईंना या सगळ्या प्रॉपर्टीच्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता. मुलगी आपल्या अभिषेकला त्याच्या शिक्षणाला संस्कारांना साजेशी हवी एवढंच त्यांचं म्हणणं होतं. फोटो पाठवल्यावर तर त्या अगदी खुश झाल्या होत्या. हसरी सई त्यांना आवडली होती. कधी एकदा ही गोष्ट अभिषेक आणि प्रभाकररावांना सांगेन असं त्यांना झालं होतं. त्यात अभिषेकच्या प्रमोशनची बातमी ऐकून तर त्यांना आणखीनच आनंद झाला होता. खरंच आजचा दिवस गोडच आहे. ऐक ना बाळा, आज वहिनींचा पण फोन आला होता. प्रज्ञा मामीचा रे. अभिषेक, तुला मामीची ती भाची आठवते का रे? सई. सई मामीकडे मागे एकदा आली होती ना. अरे आता ती डॉक्टर झाली आहे आणि मुख्य म्हणजे
तुझ्यासाठी तिचं स्थळ आलं आहे. सगळं चांगलं आहे रे. आपण आपल्याकडून तरी नकार नको द्यायला हं. ते ऐकून प्रभाकर रावांना पण आनंद झाला. हो का? बरं झालं. नात्यात असलं की मग टेन्शनचं तसं काही काम नसतं. शिवाय आता अभिषेकचं सुद्धा लग्न व्हायलाच हवं. राधिकाचंही झालं आणि त्याच्या चांगल्या मित्राचं सागरचं सुद्धा झालं. मी काय म्हणतो, या रविवारीच बोलवून घे ना त्यांना आपल्या घरी, प्रभाकर राव म्हणाले. त्यावर सागर भयंकर चिडला. अरे, तुम्ही आपापसातच काय ठरवताय? मला विचारा ना. तो असं म्हणताच दोघांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे काय, तुला लग्न करायचं नाही की काय? प्रभाकर रावांनी विचारलं. करायचं आहे ना बाबा, पण माझं ठरलं आहे. तो असं म्हणताच आशाताईंचा चेहरा अगदी पडला. आणि तू आत्ता सांगतोयस आम्हाला? कोण आहे ती मुलगी? त्यांनी विचारलं. सारिका. ते ऐकून तर आशाताई खूप रागावल्या. ती सारिका? मराठे काकूंची सारिका? त्या सागरची बहीण? अजिबात नको. तिच्या तोंडावरून माशी देखील हलत नाही. मला अजिबात सून म्हणू नको आहे ती. त्या रागारागाने बोलू लागल्या. प्रभाकर रावांना आणि अभिषेकला सुद्धा आश्चर्य वाटलं. आई कधीच अशी रिॲक्ट करत नाही. आईला शांत करत तो म्हणाला. अगं आई, तू सारिकाला अशी कितीशी ओळखतेस? अगं लहानपणी ती फार शांत होती, पण आता तशी नाही राहिली. अलीकडे तू तिला फार भेटलेली देखील नाहीस, म्हणून तुला असं वाटतंय. खरंच चांगली मुलगी आहे ती. ती पण इंजिनियर आहे. एका साईटवर कामाच्या निमित्ताने आम्ही भेटलो. तेव्हा आमची जास्त मैत्री आणि ओळख झाली. प्रेमात पडलो. मी तिला लग्नाबद्दल विचारलं. तिचाही होकार आहे, हसत हसत तो म्हणाला. आणि हे सगळं तू आम्हाला आत्ता सांगतोयस? तिच्या घरी तरी माहीत आहे का? तिच्या घरून तयार होतील तुमच्या लग्नाला? तरी आता मराठे काका नाहीत म्हणून लिहून घे. ते जर असते ना तर तुमच्या लग्नाला अजिबात तयार झाले नसते. आशाताईंचा मागचा राग आता उफाळून वर येत होता. रागारागाने आशाताई म्हणाल्या. हे तुला कसं माहीत आई? तू म्हणतेस तसं काही नाही. तिच्या घरी सगळ्यांना माहिती आहे. आणि आमच्या लग्नासाठी मराठे काकासुद्धा आनंदाने तयार झाले होते. काकींना पण खूप आनंद झाला आहे. सागर तर किती खुश होता माहिती आहे. त्याचं ते बोलणं ऐकून तर आशाताईंचा संताप अधिक जास्त झाला. म्हणजे त्याच्या घरात सगळ्यांना माहिती आहे आणि तुला आम्हाला सांगावंसं वाटलं नाही? आमच्यापेक्षा ती लोकं तुला जास्त जवळची झाली. आता एकही शब्द बोलू नकोस माझ्याशी, रागारागाने त्या म्हणाल्या. अभिषेकला पण वाईट वाटलं. आई खरंच सांगतो, त्यांच्या घरीसुद्धा 10-15 दिवसांपूर्वीच कळलं. मी सुद्धा तुलाही सांगणारच होतो. माझ्या प्रमोशनची बातमी ड्यू होतीच. ती बातमी आणि ही बातमी, दोन्ही बातम्या मी एकदमच देणार होतो. पण त्याआधीच मराठे काका गेले. तो विषय मला तुझ्याकडे काढताच आला नाही. मग अभिषेकने विषय सावरायचा प्रयत्न केला, पण आता आशाताई काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी जेवणाला नमस्कार केला, ताट बाजूला सारलं आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. खरं तर प्रभाकर रावांना पण आश्चर्य वाटलं. त्यांनासुद्धा अभिषेकचा राग आलाच होता. अभिषेक, हे सगळं तू आधीच सांगायला हवं होतंस, असं म्हणून तेही नाराजीने रूममध्ये निघून गेले. पण त्यांना जास्त आश्चर्य बायकोचं वाटत होतं. कारण आशाताई कधीच अशा रिॲक्ट करत नव्हत्या. उलट त्यांनी मुलांचं मन नेहमीच जपलं होतं. मुलांना काही हवं असलं, काही सांगायचं असलं की ते बाबांच्या आधी आईकडे सांगायचे. मग आई त्यांच्या वतीने वडिलांकडे फिर्याद घेऊन जायची. त्यामुळे आजचं त्यांचं वागणं थोडं विसंगतच वाटलं. आशा, अगं आता राग सोडून दे. पोराने त्याचं ठरवलं आहे ना, मग आपण देऊया पाठिंबा, बायकोला शांत करत ते म्हणाले. तेव्हा आशाताई एवढंच म्हणाल्या. हे पहा, सध्या मी काहीही बोलायच्या मनस्थितीत नाही. मला थोडा वेळ द्या आणि माझा निर्णय मी असंही सांगून झाले आहे. मला त्या मराठ्यांच्या मुलीला माझी सून करून आणायचं नाही आहे आणि यात अजिबात बदल होणार नाही. सध्या आपली बायको चिडलेली आहे, तेव्हा हा विषय न वाढवलेलाच बरा. ती शांत झाल्यानंतर समजावता येईल, असा विचार करून प्रभाकर रावांनी दिवे मालवले आणि तेही झोपून गेले. 2 दिवस असेच शांततेत गेले. 2 दिवस आशाताई घराच्या बाहेरही निघाल्या नाहीत. पण नंतर मात्र त्यांनाच घरी बसून कंटाळा आला. आपल्या घरात सुतकी वातावरण नको असं वाटून दोघेही बापलेक ऑफिसला गेल्यानंतर त्याही देवळात जायला निघाल्या. देवाचं दर्शन घेऊन येतात आणि पाहतात तर समोर मराठे वहिनी होत्या. आज मराठे वहिनीशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही त्या समोर आल्या. मुद्दामूनच त्यांनी विचारलं, कशात आशा वहिनी?
बरी आहे मी. तुम्ही कशा आहात? फॉर्मॅलिटी म्हणून आशाताईंनी सुद्धा विचारलं. ठीक आहे असंच म्हणायचं आता. हे गेल्यापासून आज पहिल्यांदा बाहेर पडले. आपलं दुःख तरी किती कुरवाळत बसायचं. मी अशी दुःखी बसले म्हणून दोन्ही मुलं बावली आहेत माझी, म्हणून मुद्दामूनच आज बाहेर पडले. यावर काय बोलावं आशाताईंना समजत नव्हतं. खरं तर त्यांना बोलायचंच नव्हतं. त्यांना मागचा प्रसंग आठवला. जेव्हा राधिकाबद्दल बोलायचं होतं तेव्हा तर यांनी पाठ फिरवली होती आणि आज स्वतःच्या लेकीसाठी मात्र आडून आडून बोलायला येत आहेत. वहिनी आता इथून सरळ घरीच जाणार की अजून कुठे? नाही म्हणजे एकत्रच घरी गेलो असतो, मराठे वहिनींनी विचारलं. खरं तर आशाताईंना घरीच जायचं होतं, पण मराठे वहिनींची कंपनी त्यांना टाळायची होती. म्हणून त्या म्हणाल्या, नाही मला भाजी मार्केटमध्ये जायचं आहे. अच्छा, मीही आले असते तुमच्यासोबत, पण माझी सारिका म्हणते, आई तू फार दगदग करू नकोस. खूप गुणाची पोर आहे हो ती. भाजी रहाट सगळं स्वतःच करते. संध्याकाळी घरी दमून येते, पण वहिनीच्या बरोबरीने कामाला उभी राहते. जेवणसुद्धा फार चविष्ट बनवते हो. आपल्या लेकीचं कौतुक मराठे वहिनी का करत आहेत हे आशाताईंना लक्षात आलं होतं एव्हाना. त्यांनी फार इंटरेस्ट दाखवला नाही. बरं मी येऊ का? मला उशीर होतोय, असं म्हणत त्या सरळ निघून गेल्या. पुन्हा एकदा डोक्यात तिडीक गेली होती. परवा दिवशीचं अभिषेकचं बोलणं आठवत राहिलं. सारिकाच्या घरी सगळ्यांना माहिती आहे. मराठे काका तर आनंदाने तयार झाले होते. का होणार नाहीत? माझा मुलगा इंजिनियर आहे. आता तर स्वतःचा फ्लॅट, कंपनीची गाडीसुद्धा मिळाली आहे. निर्व्यसनी आहे, देखणा आहे आणि यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरची माशी देखील उडत नाही. लग्नाच्या बाजारात उभं राहिलं ना की हिला कुणीही पसंत करणार नाही. म्हणून तर माझ्या मुलाला बरोबर जाळ्यात ओढलं आहे. खरं तर ही एवढी अबोल वाटते, तरी प्रेमात कशी पडली कुणास ठाऊक. भलती शहाणी निघाली, पण अभिषेक मात्र मूर्ख निघाला. ह्याने तिच्यात एवढं काय पाहिलं? पण म्हणतात ना, दिल आया गधी पे तो परी क्या चीज है. पण मी अजिबात असं होऊ द्यायचे नाही. माझ्या लेकीला नकार देताना काहीच वाटलं नाही. तिचा बिचारीचा जीव किती तीळ तीळ तुटला त्यावेळेस. तिला वाईट वाटलं नसेल. तिनेही यांच्या लेकावर मनापासून प्रेम केलं होतं. किती खुश होती ती. पण तिच्या आनंदाला सुरुंग लावणारी हीच लोकं होती. मीही आता अजिबातच अभिषेक आणि सारिकाचं काही झालं तरी लग्न होऊ देणार नाही, असं ठरवूनच त्या घरी आल्या. संध्याकाळी त्यांनी अभिषेकला स्पष्टपणे सांगितलं, मी आज प्रज्ञा मामीला फोन करणार आहे. त्या लोकांना रविवारी इथे बोलवून घेऊ. तिचा हा हेकेखोरपणा पाहून प्रभाकररावसुद्धा हतबल झाले. अगं आशा, काय लावलेस तू हे? अभिषेकचं सारिकावर प्रेम आहे, तिचं त्याच्यावर आहे, हे ठाऊक असताना देखील तू त्याचं लग्न तिसरीकडेच काय लावून द्यायचं ठरवलं आहेस? आणि हा एवढा अट्टहास कशासाठी? अभिषेकने त्याचं लग्न ठरवलं आहे. तो निर्णय त्यांनी विचार करूनच घेतला असेल ना. अगं दोन्ही मुलं शिकलेली आहेत. आपलं भलं बुरं त्यांना कळतं. आणि सारिका अगदी कोणी परकी नाही. हां, आता ज्या प्रमाणात सागर आपल्या घरी येत होता, आपल्याशी बोलत वागत होता, तेवढी ती आपल्यात अजून मिसळली नाही. ही गोष्ट खरी असली तरी आपण मराठे कुटुंबांना चांगलं ओळखतो. काका आणि काकू चांगले परिचयाचे आहेत आपल्या. उलट तुम्ही दोघी तर चांगल्या मैत्रिणी आहात. तरीही तू असं का म्हणतेस हेच मला कळेना झालं आहे. मुळात आपण आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करायला नको का? आणि ते लोकंसुद्धा तयार झाले आहेत ना. मराठे काका हयात नाहीत, पण अभि म्हणतोय ना, ते असते तर आनंदाने तयारच झाले असते. मग आपण तरी आडकाठी कशाला करायची? त्यांनी आपल्या मुलाला स्वीकारलंय तसं आपणही त्यांच्या मुलीला स्वीकारूया. प्रश्न मिटला. प्रभाकरराव म्हणाले, प्रश्न कसा मिटला? त्यांनी त्यांच्या मुलीच्या भल्याचं पाहिलं, आपल्या मुलाच्या नाही. अभिषेक सगळ्याच बाबतीत त्यांच्या मुलीपेक्षा उजवा आहे. स्मार्ट आहे, दिसायला देखणा आहे, नोकरी चांगली आहे, त्याचं करिअर चांगलं आहे. म्हणून, फक्त म्हणूनच त्यांनी अभिषेकला होकार दिला आहे. हे जर उलट असलं असतं तर मराठे काका कधीच तयार झाले नसते. मला तुम्ही काही शिकवायला जाऊ नका. त्यांनी कधी आपल्या मुलांचा विचार केला नाही आणि आता आपणही त्यांच्या मुलांचा विचार करायची काही गरज नाही. त्यांच्या मनात राधिकाचेच विचार घोळत होते. राधिकापेक्षा सागर उजवा होता हे मान्यच होतं, पण त्याही दोघांचं प्रेम तर होतंच ना. आपली राधिकासुद्धा काही कमी गुणांची नव्हती. आता जी सून करून आणली आहे ती फक्त पैशाने मोठी आहे. इतर सगळ्या गोष्टीत माझी राधिका तिच्यापेक्षा सरस होती.
पण तरीही मुलासाठी त्यांनी स्वतःच्या मर्जीने चांगली बायको करून आणलीच ना, आणि आता त्यांची मुलगी मात्र माझ्या मुलाकडे खपवतायत. असं मी अजिबात होऊ द्यायचे नाही. मनातल्या मनात विचाराने इतकी गर्दी केली होती की आता त्यांचं डोकं थडकू लागलं होतं. वैतागून त्या म्हणाल्या, हे बघ अभिषेक, मी तुला शेवटचं सांगते, मला ती मुलगी या घरात सून म्हणून नको आहे. तू जर तसं करणार असशील तर माझे आणि तुझे संबंध कायमचे तुटले असं समज. असाही तुला फ्लॅट मिळालेलाच आहे, तू तिथे जाऊन राहू शकतोस, पण जाताना माझ्या नावाने अंघोळ करून जा. आशाताईंचं ते बोलणं ऐकून अभिषेकने कानावर हात ठेवले. प्रभाकरराव सुद्धा आश्चर्याने पाहू लागले. मुळात ही एवढी टोकाची भूमिका का घेतेय हे कुणालाच समजत नव्हतं. ते कारण आशाताईंना त्यांचं त्यांचं माहीत होतं. त्यांचा राग टोकाचा असला तरी तो अगदी अर्थहीन नव्हता. कधी एकेकाळी त्यांच्या मुलीला जो त्रास झाला होता तो त्यांनी पाहिला होता, तिच्याबरोबर तो अनुभवला होता, आणि ज्यांच्यामुळे त्रास झाला त्यांच्याच मुलीला आज आपल्या घरची सून करून आणायचं. आपली मुलगी त्यांना सून नको होती, पण आपल्या बावळट मुलीला आमच्याकडे सून करून पाठवायचं आहे. हा काय न्याय? कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी प्रज्ञा वहिनींना फोन करून टाकला. या रविवारी त्या लोकांना यायला जमेल का असं विचारलं. तसंच रात्री अभिषेक आणि प्रभाकररावांना पण सांगून टाकलं. अभिषेक बिचारा हवालदिल झाला. शेवटी ज्या आईने जन्म दिलाय तीच म्हणते की तुझ्या सुखाचा विचार करायचा असेल तर माझ्या नावाने आंघोळ कर. हे बोलणं कोणता चांगला मुलगा सहन करेल? शेवटी नाईलाजाने त्याने ही गोष्ट मराठे काकू आणि सारिकाला सांगून टाकली. जे सागरच्या बाबतीत घडलं तेच अभिषेकच्या बाबतीत घडलं. पण यावेळेस आशाताई दुपारी एकट्या घरी असताना मराठे काकू आणि सारिका घरी आल्या. आशाताईंना आश्चर्य वाटलं. त्यांना खरं तर काहीच बोलायची इच्छा नव्हती, पण नाईलाजाने बसा म्हणून म्हणावं लागलं. मराठे काकूंनी हात जोडले. वहिनी, तुमचा राग कळतोय मला, पण झालं गेलं विसरून जा. अहो, जे तुमच्या मनात होतं तेच त्यावेळेस माझ्याही मनात होतं. तुम्हाला कल्पनाही नसेल, पण तुमच्यापेक्षा जास्त प्रबळ इच्छा आणि आनंद झाला होता मला. पण यांच्या हट्टापुढे काही चाललं नाही. मी यांना खूप समजावलं, पण हे हट्टच धरून बसले, आणि त्यातच त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला. शेवटी मग त्यांच्या हट्टापुढे आम्हाला माघार घ्यावीच लागली. माझ्या एका मुलाचं दुःख अजूनही झेलते मी. निदान दुसऱ्याचं तरी सुख पदरात पडू दे असं वाटतंय. तुमचंही तेच आहे ना? तेव्हा नाही जमलं, पण निदान आता अभिषेकच्या सुखाचा विचार करा. मराठे काकू बोलत होत्या. वा मराठे वहिनी वा, सगळं तुम्ही तुमच्या सोयीने पाहताय. माझ्या लेकाचं सुख कशात आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. आता स्वतःच्या लेकीसाठी जो कळवळा आला आहे ना, तो त्यावेळेस लेकासाठी आला असता तर बरं झालं असतं. पण तेव्हा मोठ्या घरची सून हवी होती. मी काय म्हणते, तसंच जावईसुद्धा मोठ्या घरचा मिळवा ना. माझ्या लेकाच्या का मागे लागलाय? त्यांचे ते शब्द मराठे वहिनींना झोंबले. त्या बोलल्या काहीच नाहीत. शेवटी सारिका हात जोडून म्हणाली, काकू, तुम्ही मला फार ओळखत नाही. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी अभिषेकला सुखी ठेवू शकणार नाही, पण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याचंही माझ्यावर आहे. अभिषेक सर्व दृष्टीने माझ्यापेक्षा वरचढ आहे, मला माहिती आहे. पण प्रेमात या सगळ्या गोष्टी गौण असतात. ती असं म्हणताच आशाताई भडकल्या. हे बघ सारिका, मला तुझा अपमान करायचा नाही, पण तू मला शिकवायला जाऊ नकोस बाई. स्वतःच्या लेकीवर आलं की इतर सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच गौण वाटायला लागतात. मी तुम्हाला किती वेळा सांगू, मला हे लग्न मान्य नाही. आणि त्या उपर जर तुम्हाला काही करायचंच असेल तर तुम्ही खुशाल करू शकता. माझ्या मुलाला मी तसाही फ्री हँड दिलेलाच आहे. आमच्याशी नातं तोडून तो तुझ्याशी लग्न करू शकतो. कठोरपणे त्या म्हणाल्या. मग मात्र मराठे काकू काही बोलल्या नाहीत. त्या उठल्या. सारिका पण उठली. नाही काकू, एक नवीन नातं जोडायला, एक नातं, तेही आईबाबांचं नातं तोडणं कुणालाच परवडणारं नसतं. अभिषेक तसं करणार नाही, आणि चुकूनही त्याला तसं करायला मीही भाग पाडणार नाही. तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे. आमचं नातं आम्ही इथेच थांबवतो. फक्त मनात कोणताही राग ठेवू नका. तिने नमस्कार केला आणि ती बाहेर पडली. त्या क्षणी आपोआपच तिला आशीर्वाद द्यायला त्यांचा हात वर झाला होता, पण त्यांनी मागे घेतला. मन मात्र आतून विरघळलं होतं. वरवर घमेंडी वाटणारी, अबोल वाटणारी सारिका बोलायला तर फारच गोड होती, पण तरीही
त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाहीच. शेवटी रविवारी प्रज्ञा वहिनीच्या बहिणीचे लोक घर पाहायला येण्याचं ठरलं. या आनंदाच्या प्रसंगात आपल्या लेकीलाही सहभागी करून घ्यावं म्हणून त्यांनी राधिकाला सुद्धा फोन केला. तिला सुद्धा खूप आनंद झाला. मी शनिवारी सकाळीच येईन हां आई, असं म्हणून तिने माहेरी यायची तयारी सुरू केली. सकाळी उत्साहाने ती माहेरी पोचली. आईबाबांनी आस्थेने तिची चौकशी केली. का गं, जावई बापू का नाही आलेत? बाबांनी विचारलं. बाबा, तो कामाच्या निमित्ताने बाहेरगावी आहे, पण मला न्यायला येईल ना, ती आनंदाने म्हणाली. ती किती खुशीत आणि आनंदात आहे हे तिच्या चेहऱ्यावरचं तेज सांगतच होतं. लेकीला आनंदी पाहून आशाताईंना बरं वाटलं. राधिका सकाळपासून दादाची वाट पाहत होती. तिला दादाबरोबर खूप गप्पा मारायच्या होत्या. होणाऱ्या नवीन वहिनीवरून त्याला चांगलं चिडवायचं होतं. पण तो संध्याकाळी घरी आला तो अगदीच नर्वस वाटला. नेहमीच हसतमुख आणि उद्योगी असणारा आपला दादा एवढा शांत शांत का? त्याचं राधिकाला आश्चर्य वाटलं. तिने विचारायचा प्रयत्न केला, पण तो काहीच बोलला नाही. तिची चौकशी करून तिच्या डोक्यावर हात ठेवत तो रूममध्ये निघून गेला. राधिकालाही आश्चर्य वाटलं. ती दादाच्या रूममध्ये गेली. काय झालं असं विचारायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. दमलो आहे एवढं म्हणून तो पुन्हा झोपून गेला. मग तिने आईला विचारलं. आशाताईंनी सुद्धा काही सांगितलं नाही. उगीच सारिका आणि मग त्याच्या मागोमाग सागरचा विषय निघाला तर राधिकाच्या मनाला त्रास होईल असं वाटून त्यांनी सुद्धा विषय काढला नाही. शेवटचा पर्याय बाबा. ती बाबांकडे गेली. बाबांनी मात्र तिला सगळं खरं सांगून टाकलं. ते सगळं ऐकून राधिकाला धक्काच बसला. तिने आईला तडक रूममध्ये बोलावून घेतलं. आई, काय ऐकते मी? दादाचं आणि सारिकाचं प्रेम आहे, त्यांना लग्न करायचं आहे. अगं, ही किती चांगली गोष्ट आहे. दोघंही तयार आहेत, त्यांच्या घरातले तयार आहेत, मग तू का नकार देतेस? तिच्या बोलण्याचं खरं तर आशाताईंना आश्चर्य वाटलं. प्रभाकरराव समोर नाहीत पाहून त्यांनी विचारलं. हे तू बोलतेस राधा? ज्या लोकांनी तुला नकार दिला त्यांच्या लेकीला मी आता का होकार देऊ? माझ्या गोड गोजीरवाण्या बाळाला नकार द्यायचा त्यांना काय अधिकार होता? तुझा त्यावेळेसचा चेहरा अजूनही माझ्या मनासमोरून डोळ्यांसमोरून जात नाही ग. सारिकाला पाहिलं की मराठे काकांची आठवण होते आणि माझ्या डोक्यात आपोआपच तिडीक जाते. ती मुलगी वाईट नाही, भेटून गेली होती मला, पण ज्या लोकांनी माझ्या मुलीचा अस्वीकार केला त्यांच्या मुलीला मी का स्वीकारू? माझ्या लेकराला दुःख दिलं आणि स्वतःच्या मुलीच्या सुखाची आशा माझ्याकडून करतात, हे कसं काय? आज तुझं सगळं चांगलं आहे म्हणून काही वाटत नाही, नाहीतर माझंच काय झालं असतं कुणास ठाऊक. रागारागाने थोड्याशा दुःखाने आशाताई बोलत होत्या. तिने आईला शांत केलं. आई, झालं ते झालं. जे माझ्या नशिबात होतं ते मिळालं, जे नव्हतं ते नाही मिळालं. आता कुणाच्या एकाची शिक्षा दुसऱ्याला का द्यायची? मुख्य म्हणजे त्या दुसऱ्या कुणात तुझाही मुलगा आहे हे विसरतेस का? अगं, झालं ते झालं. आता मुलीच्या दुःखाला एवढं कुरवाळत बसू नकोस की मुलाच्या सुखाकडे पाठ फिरवावी लागेल. जे तुझ्या एका बाळाला मिळालं नाही ते दुसऱ्याला सुद्धा मिळू नये असा अट्टहास नको करूस. तू बदला त्यांचा नाही तुझ्या मुलाचा घेतेस. समोरचा चुकला म्हणून त्याला अद्दल घडवायला आपणही चुकलंच पाहिजे असं नको करूस. आई, तू नेहमीच आमच्या मनासारखं वागत आली आहेस, आमच्या कलेने घेत आली आहेस. माझ्या बाबतीत जे घडलं त्याची शिक्षा दादाला नको ग देऊस. मी सावरले आता, पण तो सावरेल कशावरून? तेव्हा ऐक माझं, हे जर एकच कारण असेल तर तुझा हट्ट लगेच सोडून दे. सारिका खूप चांगली मुलगी आहे. लहानपणी आम्ही एकाच वर्गात होतो. फार बोलकी नाही ती, पण स्वभावाने वाईट नाही. प्रेमळ आहे, समंजस आहे. मुख्य म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तेव्हा त्यांची अशी ताटातूट करून कोणीच सुखी होणार नाही. तेव्हा मराठे काका चुकले. त्यांच्या चुकीची पताका तू आता हातात धरू नकोस. हं, प्लीज ऐक माझं. अगं, मी खरंच खूप सुखात आणि आनंदात आहे. मागचं सगळं विसरून मी माझ्या वर्तमानात आणि भविष्यात रमले आहे आणि तूही सगळं विसरून जा. तिने आईला जवळ घेतलं. आता लेकच अशी म्हणते म्हटल्यानंतर आशाताई विरघळल्या. राधिका सुखी आहे, तिने मनात काही ठेवलं नाही, मग आपण तरी मनात का धरून ठेवायचं? तिने राधिकाला जवळ घेतलं. आई, माझा राग आला तुला? राधिकाने विचारलं. नाही ग बाळा,
उलट ज्यांच्याबद्दल मनात राग होता तो सगळा निघून गेला. आईला तरी काय हवं असतं? आपल्या मुलांचं सुखच ना. तू खुश आहेस, आनंदी आहेस, तसा माझा अभिसुद्धा आनंदीच राहिला पाहिजे. पण राधा, आता प्रज्ञा मामीला काय गं सांगू? आशाताईंनी काळजीने विचारलं. जे खरं आहे ते सांगून टाक, राधिका म्हणाली. थोडा विचार करून आशाताईंनी फोन हातात घेतला. तेवढ्यात प्रज्ञा मामीचाच फोन आला. ताई, अहो एक गोष्ट बोलायची होती. जरा थोडी गडबडच झाली. हे सईच्या स्थळाचं जमेल असं वाटत नाही. खरं तर तिने तिचं जमवलं आहे. तोही मुलगा डॉक्टर आहे, तिच्यासोबतच काम करतो. आणि या मूर्ख मुलीने काल आम्हाला सांगितलं. वडिलांना घाबरली होती म्हणे. पण मग मीच म्हटलं, बरं झालं वेळेच्या आधीच सांगितलंस, नाहीतर उगीच तुम्हालाही फसवल्यासारखं झालं असतं ना. सॉरी हां ताई, प्रज्ञा वहिनी म्हणाल्या. आशाताई हसत हसत म्हणाल्या, असू देत गं, होता तशा गोष्टी. काही नाही, बरं झालं आधीच कळलं. आपल्याकडून चूक होता होता राहिली. प्रज्ञा मामीचा फोन ठेवल्यानंतर आशाताई खूप हसल्या. घडायच्या गोष्टी घडूनच राहतात बघ. त्या सईने स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं, तेव्हा उद्या काही ती लोकं येणार नाहीत. आशाताई असं म्हणताच राधिकाला पण आनंद झाला. अय्या खरंच? मग उद्याचा प्रोग्राम कॅन्सल झाला? तिने विचारलं. नाही, कॅन्सल नाही झाला. मुलगी पाहायचा प्रोग्राम तसाच आहे, फक्त मुलगी बदलली. जा सांग तुझ्या दादाला. राधिका आनंदाने हसली. धावत धावत दादाच्या रूममध्ये गेली. पाठूनच त्याला घट्ट मिठी मारली. दादा चल जेवून घे ना. अरे मी येताना गुलाबजामुन आणले आहेत. नको राधू, मला भूक नाही, मगाशी म्हटलं ना मी, दादा म्हणाला. अरे किती वाळला आहेस. उद्या मुलगी पाहायच्या कार्यक्रमात असा उपाशी तापाशी उभा राहिलास तर सारिका काय म्हणेल? सारिकाचं नाव ऐकताच तो पटकन वळला. काय म्हणालीस तू? त्याचे गाल पकडत मग ती म्हणाली, आईला तयार केलंय तुझ्यासाठी. चल आता तरी जेवून घे आणि माझ्यासाठी मस्तपैकी आईस्क्रीम आणून दे. ती मारून तो बेडवर उठून बसला. खरंच? त्याने आश्चर्याने विचारलं. तेवढ्यात आशाताई मागून आल्या. सोबत प्रभाकररावसुद्धा होते. आशाताई म्हणाल्या, हो अगदी खरं, चुकलंच माझं. पण माझ्या बाळाने, माझ्या राधाने मला समजावलं. नशिबाने चूक होता होता राहिली आणि आपण चुकता चुकता राहिलो.